इंडिकेटर मोडलाय, पंखा मोडलाय, टावर फुटली आणि बरंच काय काय झाले. हो हो, एक छोटा वाडा लागलाय आम्हाला आता आणि त्या बॅगा घेऊन चालणं म्हणजे चेष्टा नाही. हा तरी एक पोतं आम्ही कमी केले, कारण पोतं काल घ्यायला आणले अडचण व्हायला लागली. मग सरळ बॅगा काढल्या आणि अंगावरच घेतल्यात आणि धुकं बघा कसं वाटायला लागले. आता इथं तुम्ही बघायलायचा आम्ही इथं थांबलो, इथं कडा आहे आणि मागच्या वेळेचा व्हिडिओ तुम्ही बघितला असला की कडा खाली कसं दिसतो. आणि आता काय झाली त्यातली कडा बघायला मिळणार, कारण एवढं धुकं पसरलं आहे, एवढं ढग आल्या काय दिसतच नाही. तरी बी आम्ही आता कडेकडून जाणार आहे. इथं आता कोकण दरवाजाचं हे व्ह्यू आहे आणि इथनं भारी वाटते बघायला, पण धोक्यामुळे काहीच समजत नाही. फोटो इथनं लांबनच काढायलात, पण फोटो आता लांबनच काढायला लागणार पण आपल्याला चालायला व्यवस्थित लागते, हळूहळू जायला लागते. इथं बाई आहे भारी, मागच्या वेळी तुम्हाला दाखवलेला, पण आता इकडनं पलीकडे जाता येते का नाही माहीत नाही. खतरनाक वाटते एक नंबर. हो हो, तरी जायला येते. इथं मजा आली असते आंघोळ करायला, आहे ना रे सोन्या? आंघोळ करायला मजा आली असते. हा आंघोळ करणार भिजणार कसा कडा. स्टेशन जवळपास अर्धा तास चालले. मी तर काय काढायला नाही फोटो, कारण ह्याच्या आधी मी सगळं काढलेलं आहे फोटो घेतो, त्यामुळे म्हटलं आता ह्यांच्यासोबत फक्त राहायचं. फोटो सेशन जवळपास अर्धा तासाच्या वर केला गेली आणि आता आम्ही निघाले पुढच्या लोकेशनला. इथनं खाली उतऱ्या, कोकण दरवाजा आहे या साईडला. हां इथनं हो, इकडे वर जायला येते नंतर घर. इथनं चल की. ते बघण्यासारखं लई काय काय, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, इथं तुम्हाला ते वातावरण त्या लेवलचं पाहिजे. म्हणजे आता कसं ढग असतात आणि म्हणजे बघूला म्हणजे मजाच येत नाही, पण ज्यावेळी ढग नसतील त्यावेळी नजारा खतरनाक. इथे एक दरवाजा मागच्या वेळी मी तुम्हाला फोटो टाकलेला आणि हा कडा बघा कसा दिसतोय तुम्हाला खाली. मजा येत्या तसं म्हणायला गेलं तर. इथं फक्त वातावरण तुम्हाला मी आता म्हणलं तसं हे बघायला मजा येत्या, वातावरण तसं पाहिजे. या इकडे या. इथं सगळं ठेवलेलं आणि मग नंतर गेलेलो आम्ही फोटोशूटसाठी. आर्मी वाटाली ना, अगर ते पाठीमध्ये सरळ फक्त कवर, त्याला कवर बघू व्यवस्थित आहे ना. भुजगाव इकडे रे, आणखी मदत लागते. थांबा थांब 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 पहिला हात घालतो. हात घालतो पाय अरे नाही तर हो बस पाटलं तर सगळं भेजणार मग. चलो फिर से निकल रहे हैं हम लोग. अभी बहुत टाइम हो चुका है क्योंकि कल भी 12 बजे हम लोग आए थे और हमें यहाँ पहुँचने में 6 बजे थे और वो गाड़ियाँ निकालने के लिए इतना बाबू भैया बहुत दिक्कत हो रहा था. अभी फिलहाल क्या है, 2 जगह पे रुकने वाले हैं, फिर बाद में निकलेंगे. या एक दरवाजा आहे, याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण त्याला या साईडनं पण वाट आहे, इकडनं पण वाट आहे आणि इकडनं पुढे एक तटाकडे जाते. हां हनुमान दरवाजा, त्याच्यावरती हनुमानाचं आहे. हे बघा या आतनं तुम्हाला आता मला नाही माहिती कसं दिसेल आत नाही, पण एवढं भारी आहे, जबरदस्त, एक नंबर. वा 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 वा. इथं असं बाहेर पडता येते. बारका दरवाजा आहे आणि बेंचो आहे का काय, बेंचो काय खेकडं काय समजा नाही. खेकडं आहे वाटतं, मला वाटलं बेंच आहे. हां
हो कसं आहे हा इथं आता मेन बुर्जावरती आलो आहे आपण आणि हा इथनं सगळं खाली दिसते पण आता धुक्यामुळे काय दिसणार नाही. उंच पण एवढीच असणार माणसं होय नाही तुझ्या एवढी 6-6 फुटाची माणसं असणार आहे तरी पण ते माझ्यापेक्षा पण उंच असतील झेपाडा बघ की एवढं उंचीनं केलंय संकेत आहे काय आहे? चला आता भरलेला आहे जुना असेल काय रे तेवढाच वेळ आम्हाला यायला लागला आता मला वाटतं तेवढाच वेळ लागेल शकतो कारण वातावरण बी तसलंच आहे आणि खतरनाक विषय आहे का लागले सगळे थांब 20 एक जण लोक आता नवीन आले आता पहिल्यांदा आम्हाला दिसलं आजोबा आजोबा किती वय 60 बरं असेल होय काय चालत आला ना एवढं लांब आम्ही इथनंच आहे झाड आले झाड लागेल मग काल पडावलं ना तुला ते हो खरं तुला सांगतो बाबू मला आता का नाही 4 डोकं बडवले का होय मला आता तुला सांगू मला आता खरोखर एनर्जी आल्यासारखं वाटलं आजांच्याकडे बघून त्या आईला एवढं एवढ्या 65 वर्षाचा माणूस येतो म्हटलं आम्ही तर चालाय पाहिजे काय होईल ते होईल वज्जी माडा 2-2 बॅग आहेत तर मी थांबत नसतो आता इथली गाड्या आहेत आणि गाड्यांपर्यंत आम्ही पोचलो आणि इथल्या गाड्या कुठं जात नाहीत कारण सेफ जागा आहे इथं कोणी येऊ शकत नाही आणि फायनली मी आता हे असं सगळं घेऊन मी आता गाडीवर बसलो आणि आता आम्हाला माहिती नाही रस्ता म्हणजे किती वेळा थांबायला लागेल कारण मागच्यासारखंच होणार आहे आम्ही थोडं एक पोतं कमी केलेलं मग बॅगा मी माझ्याकडे घेतल्या बघा माझ्या गाडीवर कोण बसते किंवा मी एकटाच जाते बघा आणि आता मला रेकॉर्ड पण करता येणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे येताना तुम्ही सगळं बघितलं आता थेट पोचल्यानंतर व्हिडिओ करते मी मेन रस्ता सोडून मी साईडला घातली आणि राव गाडीची अवस्था बघा काय व्हायचा इंडिकेटर मोडला आहे पंखा मोडला आहे तवा फुटली आणि बरंच काय काय झालं इंडिकेटरचा वाट लागल्या पाक इंडिकेटर गाडीचा पूर्ण मोडला आहे आता माझा इंडिकेटर टवळं मोडले इंडिकेटर मोडला आहे इथं जरा काल पडल्या इथं पटल्या गाडीनं मला असलं म्हणजे असलंही केलं आहे आता इथं कडगावमध्ये थांबले आणि तुम्हाला सांगतो जसं आम्ही रांगण्याच्या कच्च्या रस्त्यातनं बाहेर पडला तसं कडगावपर्यंत येईपर्यंत एकसारखा पाऊस होता आणि असला पाऊस होता की नाही अरे नको वाटतं आता आम्ही कांदाभजी नाहीतर वडापाव खायला थांबले बहुतेक म्हणजे वडापावच म्हणाले आता बघूया काय देतात आता वडापाव सोडायला लावला त्यांनी त्यासने आता तुम्हाला सांगतो ते कोट होता काय होता काही फरक पडला नाही काही बदल झाला नाही आणि मी भेटले वाईट सगळं माझ्या अंगावरचं भेटलेलं आहे तर पहिला आवडतो आणि मग भेटू आपण